नमस्कार, मी प्रवीण पवार. जनतेच्या हक्काचं व्यासपीठ या गावरान गप्पा चॅनल थ्रू आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आपण टाकळी सिकंदर या गावी आलेलो आहे आणि हे गाव सध्या औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असं मानलं जातं आहे. त्यामुळे येथील गावामधील जे लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या अडचणी, समस्या किंवा काही गोष्टी असतील ते मांडण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा माळी, तुम्हाला काय वाटतंय, काय झालं पाहिजे, काय नाही? आता जे अध्यक्षांना बोललेलं आहे ते बोलले, तुमचं वैयक्तिक मत काय आहे? वैयक्तिक काय त्यांनी जे बोललेलं आहे ते मी मान्य करतो ना, आणि हे व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. तरी तुम्हाला फरक काय वाटतो की बाबा तुम्ही पहिलं आणि आताच काय फरक वाटतो तुम्हाला? फरक काय, 5-5 तास गाडीच येत नाही ह्या रोडला. तर म्हणजे रस्ता खराब आहे. जसे तुम्ही पहिले काळात काम होतो तसे आता कामं झालीत का? नाही, काय वाटतं तुम्हाला, होतील का इथून पुढं? केल्यावर होतील की, पण करणार पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे इथे तुम्ही जे प्रतिनिधी निवडून देता किंवा जो तुमचा वरचा नेता आहे तो करत नाही, फक्त करतो हे आश्वासन देतो. कुणीच केले नाही. काय वाटतं तुम्हाला मग नेमकं यांच्याबद्दल काय वाटतं? हे काम करणारा व्यक्ती पाहिजे. ते तर तुमच्या हातात आहे, तुम्ही आता काय ठरवाल? आता काय ठरवायचं आहे? आता वेळ गेल्यावर पुन्हा इष्टी गेल्यावर हात करून काय उपयोग? आता सुद्धा आता आले ना जवळ, ते काय विचार आहे तुमचा? पुढच्या वेळेला होणार आहे. पुढच्या वेळेला बदल करणं गरजेचं आहे. हो, मग मान्य आहे. हो, 100% होणार बदल. करणार तुम्ही? हो, लिहून दे. ठीक आहे. चला, आपण इथे एक मावशी आहे, तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. असू द्या. गाव कोणतं तुमचं? सोलापूर प्रॉपर. हा, सोलापूर. नाव काय तुमचं मावशी? मीना बाबासाहेब जाधव. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या ठिकाणी आले, तुम्हाला काय समस्या वगैरे जाणवतात का नाही? भरपूर इथं गाड्याची व्यवस्था नाही, रोड बरोबर नाही, आणि आता गावाला यायचं म्हणजे इथं लय अवघड प्रश्न आहे. इथं सगळं व्यवस्था करावं, रोड चांगला व्हावं, एक्स्ट्रा टायमाला या, ही आमची विनंती आहे. विनंती करता, हे तर तुमच्या हक्काचं आहे. हो, ते तुम्ही जनतेसमोर मांडू शकता तुम्ही. हो, मांडू शकतो ना, पण करायला पाहिजे ना. त्यांनी सगळे आणून आम्ही करतो म्हणून त्यांनी सगळं न्याय करून घेतात आणि आम्हाला घरी बसवते. म्हणजे आतापर्यंत फक्त म्हणतात की आम्ही हे करू ते करून, करतात तर काहीच नाही. फक्त शाश्वसन दाखवते. आतापर्यंत तुम्हाला काही बदल झालेला जाणवतोय? नाही, उलट जास्त वाढलाय बदल. येणाऱ्या काळात तुम्ही काय कराल की बाबा तुमच्यामुळे सगळा बदल करणं तुमच्या हातात आहे? हो, मग आता काय, आता मत मागायला आल्यावर आम्ही देणार नाही मत. काय बोलाल, तुमची प्रतिक्रिया काय असेल त्यांच्यासोबत? हे काय, एवढी महागाई, हे गरिबावर अन्याय व्हायला लागले. न्याय नाही आता खऱ्याचं. खरं हाताला काम नाही बायकांना. म्हणजे उद्योगी क्षेत्र तुम्हाला असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मावशी? बोलू शकता मावशी तुम्ही? हे बघा, काही मावशी आहेत ते आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी सुद्धा घाबरत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे काही जरी बोललं तरी काही फरक पडत नाही किंवा काही आपण बोलू शकत